नमस्कार, अन्वीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत। तर तुमच्यासाठी मी काही खास किचन टिप्स घेऊन आलेले आहे। 1. मेदूवडे करताना त्यामध्ये थोडासा बारीक रवा मिसळावा, म्हणजे वडे छान कुरकुरीत होतात। 2. दही लावण्यासाठी दूध कोमट करून घ्या, मग त्यामध्ये विरजण टाका, दही छान घट्ट होते। 3. चपाती करताना उंडा थोडासा लाटून मग आपण तेल लावून घेतो आणि घडी घालून लाटून घेतो, पण तेल लावल्यानंतर त्यावर पीठ टाकून घ्या आणि मग घडी घालून हलक्या हाताने चपाती लाटून घ्या, चपाती मऊ होते आणि फुगते। 4. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत बनवा, त्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते। 5. इडली तयार करण्यासाठी तांदूळ 3 वाटी घेतल्यास उडीद डाळ 1 वाटी घ्यावी, असे प्रमाण घेतल्यास इडली चवदार बनते। 6. कारले कडू न होण्यासाठी कारले चिरून त्याला मीठ आणि थोडासा लिंबाचा रस लावून अर्धा ते पाऊण तास ठेवावे, त्यामुळे कारल्याचा कडवटपणा निघून जातो। 7. मिरच्यांची देठं काढून मग मिरच्या फ्रीजमध्ये ठेवाव्यात, त्या जास्त दिवस टिकतात। 8. पोहे करताना त्यामध्ये थोडीशी गोड साखर घालावी, पोहे खायला चविष्ट लागतात। 9. अंडी उकडताना पाण्यात चमचाभर मीठ टाकावे, त्यामुळे अंडी पाण्यात फुटत नाहीत आणि ती लवकर उकडली जातात। 10. भजी आणि अळूवडी करताना बेसन पिठात थोडे तांदळाचे पीठ घालावे, त्यामुळे भजी आणि अळूवडी छान कुरकुरीत होतात। 11. पालकाच्या भाजीमध्ये 1 गड्डीसाठी 1 छोटा टोमॅटो पेस्ट करून घालावा, भाजी अधिक चविष्ट होते। 12. पुरी करण्यासाठी कणिक मळताना त्यामध्ये थोडंसं तेल कोमट करून टाका, त्यामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात। तसेच पुरीसाठी कणिक घट्ट मळा, त्यामुळे पुऱ्या कमी तेलकट होतात। 13. इडली स्पंजी होण्यासाठी तांदूळ आणि डाळ वाटताना त्यामध्ये वाटण्यासाठी तांदूळ आणि डाळ भिजवलेले पाणी वापरावे, तसेच वाटताना त्यामध्ये 1 वाटी पोहे भिजवून लगेच त्यासोबतच वाटून घ्यावे। पार्ट 2 मध्ये मी काही महत्त्वाच्या किचन टिप्स सांगणार आहे। या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।